नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आपण बघत आहात पाऊस पाण्याची बातमी। आपण पुणे शहरातल्या बातम्या बघितल्या। जर आपण पश्चिम महाराष्ट्राचं बद्दल बोलायचं ठरवलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस संततधार सुरू आहे। याशिवाय नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे। खास करून नाशिकच्या आसपास, नाशिक गुजरातच्या जवळ सापुतारा हा जो भाग आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याबद्दलची त्या संदर्भातली जी दृश्य आमच्या प्रतिनिधींनी पाठवलेली आहेत ती आपण आधी बघूया। नाशिक नंतर आपण कोल्हापूरकडे जाऊया। कोल्हापूरमध्ये श्रीकांत पाटील हे आपले प्रतिनिधी आहेत नवराष्ट्रचे आणि त्यांनी जी पाठवलेली दृश्य आहेत ती जर आपण बघितली तर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे म्हणजे राधानगरी धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे पंचगंगेमध्ये जी पाण्याची पातळी आहे ती सातत्याने वाढते आहे आणि अशा वेळी प्रशासनाकडनं असं आवाहन करण्यात आलेलं आहे की आपण कोणीही घरातून बाहेर पडू नका। बघूया ही सगळी दृश्य धरणातून कशा प्रकारे पाणी सोडण्यात येते आणि त्यामुळे जी पूर परिस्थिती पंचगंगेमध्ये आलेली आहे तिची ही दृश्य। कोल्हापूरमध्ये पंचगंगेची जी स्थिती आहे, परिस्थिती आहे ती आपण पाहिली। आता आपण बघूया भीमाशंकर मधली दृश्य। भीमाशंकर मध्ये सुद्धा संततधार पावसामुळे सगळीकडे पुराचा वेढा आहे आणि त्या ठिकाणची दृश्य आमचे प्रतिनिधी शैलेश जाधव यांनी पाठवलेली आहेत ती बघूया। नेमकी परिस्थिती भीमाशंकर मध्ये काय आहे। जाऊ नका, रस्ता बंद आहे, जाऊ नका। पुणे जिल्ह्यात लोणावळ्यात सुद्धा खूप पाऊस जो आहे तो सुरू आहे। संततधार पावसाची असल्यामुळे लोणावळ्यातली परिस्थिती सुद्धा अतिशय गंभीर आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आहे आणि आपल्याला माहिती की लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी लोकांच्या उत्साहाने अधिकच वाढतो। त्यांना बुशी डॅमवर जायचं असतं आणि लोणावळ्यामध्ये पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायचा असतो। तथापि प्रशासनाने स्पष्ट केलेलं आहे की लोणावळ्यात पर्यटकांनी मुळीच येऊ नये कारण पाऊस सतत चालू आहे आणि तो पाऊस ज्या पद्धतीने वाढत जातोय त्या ठिकाणी तुमचा जीव धोक्यात असण्याची शक्यता आहे। त्यामुळे कृपया या ठिकाणी जाऊ नका। लोणावळ्याची ही दृश्य आपण बघूया। पिंपरी चिंचवड आणि मावळात सुद्धा पावसाचं प्रमाण प्रचंड आहे। कितीतरी सेंटीमीटर पाऊस सातत्याने होतो आहे
आणि त्यामुळे अनेक सोसायट्यांना पुराचा वेढा आहे. आपण जर बघितलं तर लोकमान्य नगर भागामध्ये पाऊस आहे, याशिवाय चिंचवडच्या अनेक सोसायट्या ज्या आहेत त्यांना पुराचा वेढा जो आहे तो आहे आपल्याला दिसतो आहे. आणि पाऊस जर असाच सुरू राहिला तर अनेक नद्यांमध्ये धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढू शकते. सुरक्षित राहा आणि जर आवश्यक नसेल तर घरातनं बाहेर पडू नका. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे आणि परिसरामध्ये शाळांना सुट्टी घोषित केलेली आहे. त्याचप्रमाणे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे नियंत्रण कक्षात बसून संपूर्ण राज्याच्या एकंदरच पूर परिस्थितीवर नजर ठेवून आहेत आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा, लोणावळा, मुंबई या ठिकाणी जे पावसाची परिस्थिती आहे त्या बद्दल ते सतर्क आहेत आणि त्यांनी प्रशासनाला काही सूचनाही केलेल्या आहेत की कशा प्रकारे या ठिकाणी काम करावं. कालपासून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या भागामध्ये पाऊस पडतोय, महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय. आता मी नियंत्रण कक्षातूनच तुमच्या सगळ्यांशी बोलतोय. विशेषतः आत्ताची परिस्थिती बघता जरा पुण्यामध्ये परिस्थिती पाणी खूप आल्यामुळं एकतानगर, निबजनगर हा जो पुण्याचा भाग आहे तिथं पाणी खूप वाढलेलं आहे. तिथं आता राजेंद्र भोसले पुण्याचे आयुक्त पोचलेले आहेत. स्वतः माधुरीताई मिसाळ तिथल्या आमदार ह्या सकाळपासूनच पहाटेपासूनच ते तिथं प्रयत्न करतायत. तिथले जे नागरिक त्यांच्या सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आहे, काही पहिले मजले पाण्यामध्ये गेलेले आहेत, त्यांना पाण्यातनं बोटीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. प्रयत्न नाही, काम चालू केलेलं आहे. NDRFच्या पण आपण बऱ्याचशा टीमला तिथं अलर्ट केलेलं आहे, त्या पण बोटी तिथं पोहोचलेल्या आहेत. आता मला आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगायचं आहे की आता मुंबईमध्ये कुर्ला घाटकोपरला 2 आपण NDRFच्या टीम ठेवलेल्या आहेत. ठाण्याला 1 ठेवली, पालघर 1, रायगड 1, रत्नागिरी 2, कोल्हापूर 1, सांगली 1, सातारा 1, सिंधुदुर्ग 1. मुंबईमध्ये स्टँडअलोन 3 टीम आहेत, पुण्यामध्ये 3 आहेत, नागपूरला 1 आहे. अशा 18 स्टँडअलोन आणि तिथं ॲक्च्युली ह्या टीम आपण ठेवलेल्या आहेत. तसंच SDRFच्या आपण ज्या टीम ठेवल्या त्या गडचिरोलीला 1, नांदेडला 1 आणि भंडाऱ्याला 1 आणि नागपूरला 1 आणि धुळ्याला 2 अशा 6 टीम ह्या SDRFच्या त्या भागामध्ये आपण ठेवलेल्या आहेत. नमस्कार, मी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी पुणे. काल रात्री मावळ, मुळशी, बोरवेल्ला आणि खेड, जुन्नर, आंबेगाव या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे. विशेषतः खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं खडकवासल्यामधून साधारणपणे आज सकाळपासून 35,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते 40-45 हजारापर्यंत जाऊ शकतं. फ्री कॅचमेंटमध्ये देखील खूप पाऊस असल्या कारणानं पुण्यामधील, पुणे शहरातील काही भाग विशेषतः सिंहगड रोड, बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे. आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड, जुन्नर, आंबेगाव येथील घाटमाथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा, मावळ, मुळशी, भोरवेल्ला, खडकवासला, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे, जिथं पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळं आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात. त्यामुळं शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा. खबरदारीच्या सर्व उपाययोजना नागरिकांनी घ्याव्यात असं मी आपल्याला आवाहन करतो. आम्ही आपल्याला रेग्युलर अपडेट देत राहू. येत्या 24 तास पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि घाटमाथ्यावरील सर्वच तालुक्यांना रेड अलर्ट आपण दिलेला आहे आणि त्यामुळे तेथील सर्व नागरिकांनी आवश्यक ती उपाययोजना किंवा खबरदारी घ्यावी आणि सावध राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.
काही ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांना सुद्धा स्थानिक प्रशासनाबरोबर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि एनडीआरएफच्या टीम्स या ठिकाणी ज्या आहेत त्याचं मुख्यालय प्रशिक्षणाचं मुख्यालय पुण्याजवळ सदुंबरे या गावामध्ये आहे आणि त्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण कुठल्याही क्षणी ज्या ठिकाणी परिस्थिती ओढवेल त्या ठिकाणी त्यांच्या टीमला चमूला रवाना व्हावं लागेल आणि लोकांच्या मदतीसाठी त्यांना काम करावं लागणार आहे. हवामान विभागानं जो आपल्याला अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार येत्या 24 तासामध्ये अधिक पावसाची शक्यता असल्यामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र लोणावळा आणि पुणे मुंबई हायवे या सर्व ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि त्यामुळे कोणीही अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. पावसाच्या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्यांचे वेळोवेळी अपडेट्स तुम्हाला नवराष्ट्रवर पाहता येतील. तुमच्या भागामध्ये ज्या काही पावसाच्या बातम्या असतील, पावसाची परिस्थिती असेल किंवा तुम्हाला एखादी मदत हवी असेल तर आमच्या चॅट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तुम्हाला तुमच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न नवराष्ट्रकडून करण्यात येईल. प्रशासन आणि तुमच्यामध्ये दुवा होऊन तुमच्यापर्यंत योग्य मदत पोहोचावी यासाठी आम्ही प्रयत्न करू.